हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू राजमुद्रा अकॅडमी. आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण करंट अफेअर्स जे मागच्या काही काळामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दलची चर्चा आपण आजच्या या आपल्या सेशनमध्ये करणार आहोत. तर सुरू करू आपण करंट अफेअर्स. आणि यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या पूर्ण काळामध्ये काय काय झालेलं होतं त्याचा एक आढावा, जसं आपण दर आठवड्यामध्ये घेतोय तशा प्रकारचा एक आढावा इथे आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर करंट अफेअर्स मध्ये जी पहिली बातमी इथे आपण जी घेतलेली आहे हेमोग्लोबिन बद्दलची. हेमोग्लोबिन टायटल काय बघा, तर हेमोग्लोबिन इजंट युज्ड ओनली इन ब्लड. हेमोग्लोबिन म्हणलं की ब्लड असं आपण जे डोक्यामध्ये असते, तर एक स्टडी इथे नवीन आलेली आहे त्यामध्ये म्हणतात की हेमोग्लोबिन जे आहे फक्त रक्तामध्येच नाही तर बाकी ठिकाणीही त्याचा एक प्रभाव आपल्याला दिसतोय. तर जे आपल्या पुस्तकांमध्ये आपण वाचलेलं असते की हेमोग्लोबिन इज फाउंड इन दी रेड ब्लड सेल्स. हेमोग्लोबिन इव्हन आपण म्हणतो की तो जो लाल रंग जो असतो तो कशामुळे होतोय, कशामुळे येतोय, तर त्या हेमोग्लोबिनमुळे येतोय असे आपण तिथे म्हणतो. पण इथे यांचं एक एक जे म्हणणं पडलं यामध्ये की हे फक्त त्या रेड ब्लड सेल्स मध्येच आहे असं नाहीये. जे हेमोग्लोबिन जो आहे हा फक्त या रेड ब्लड सेल्स मध्येच आहे असं नाहीये. बट अपार्ट फ्रॉम दॅट, इन दिस स्टडी विच इज पब्लिश्ड इन दिस नेचर जर्नल, नेचर नावाचं ते जर्नल आहे, यामध्ये एक एक जे सांगितलं गेलेलं आहे की चायना मधले सायंटिस्ट त्यांनी रिपोर्ट केलंय की एक एक हा शब्द इथे शब्द आलेला बघा, कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रोसाइट म्हणजे काय, ह्या अशा सेल्स आहेत ज्या आपल्या बॉडीमध्ये जे कार्टिलेज असते, कार्टिलेज म्हणजे असा एक भाग बॉडी मधला जो एक एक फ्लेक्झिबल पार्ट आहे, जो बोन एवढा हार्ड नाहीये, त्याला कार्टिलेज आपण म्हणतो. उदाहरणार्थ कानाचा हा जो खालचा भाग असतो, कानाच्या खालचा हा जो भाग आहे हा, तर त्याला आपण कार्टिलेज मध्ये काउंट करतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये जे कनेक्टिंग टिश्यूज असतात, तो ते पण इथे आपल्याला कशापासून बनलेले दिसतात, तर या कॉन्ड्रोसाइट पासून बनलेले दिसतात. कॉन्ड्रोसाइटचा काय विषय, तर मग ह्या कॉन्ड्रोसाइट मध्ये पण आपल्याला हेमोग्लोबिन बनताना दिसते. आणि मग ओव्हरऑल जर आपण बघितलं या कार्टिलेजचं म्हणा किंवा कनेक्टिव्ह टिश्यूजचं म्हणा, तिथे ओव्हरऑल फंक्शनिंग जे आहे ते हे कॉन्ड्रोसाइट वरती आणि इनडायरेक्टली त्या हेमोग्लोबिन वरती डिपेंड करते असं या स्टडीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. तर हा एक पहिला पॉइंट त्यामध्ये आलेला होता की हेमोग्लोबिन म्हटलं तर फक्त रेड ब्लड सेल नाही, तर बाकी ठिकाणीही आपल्याला हेमोग्लोबिनचा असा एक जो पूर्ण प्रेझेन्स आहे तो बघायला मिळतो. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट न्यूज दॅट वी आर हॅव्हिंग. नाउ लेट्स सी द सेकंड न्यूज. दुसरी न्यूज काय, जस्ट अ सेकंड. हा, दुसरी न्यूज काय, बायोस्फियर रिझर्व्स आर इव्हॉल्विंग ॲज पॉकेट्स ऑफ होप. ही बातमी का बरं आलेली होती, कारण 3 नोव्हेंबर याला आपण काय म्हणतोय, वर्ल्ड बायोस्फियर रिझर्व डे. 3 नोव्हेंबरला असतो वर्ल्ड बायोस्फियर रिझर्व डे. आणि मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही एक बातमी इथे आलेली होती की बायोस्फियर रिझर्व्स आर इव्हॉल्विंग ॲज पॉकेट ऑफ होप. तर इथे आपल्याला पहिले तर या आर्टिकल मध्ये काय काय महत्वाचे पॉइंट्स दिलेले ते एकदा बघणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा फॅक्च्युअल गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत की ज्या आपल्याला परीक्षेसाठी कामात येऊ शकतात. तसं सुरुवातीला जर आपण बघितलं तर एक एक बायोस्फियर रिझर्व्स बद्दल हा एक भाग, दॅट विथ 80%, इथं बघा काय लिहिलेलं आहे, विथ 80% ऑफ ऑल टुरिझम टेकिंग प्लेस इन कोस्टल एरियाज. तर त्या भागामध्ये ज्या बायोस्फियर रिझर्व्ह आहेत त्या टुरिझमसाठी कॉन्ट्रीब्युट करू शकतात. हा एक पॉइंट आला. त्यानंतर खाली जर आपण बघितले तर दिलेलं आहे वर्ल्ड बायोस्फियर रिझर्व डे कधी असतो, 3 नोव्हेंबरला असतो दरवर्षी. का बरं असतो ते बघा, टू रेज अवेअरनेस ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ बायोस्फियर रिझर्व्स अँड प्रमोट देअर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज. त्यासाठी नोव्हेंबर 3 जो आहे हा बायोस्फियर रिझर्व डे म्हणून तिथे सेलिब्रेट केला जातो. बायोस्फियर रिझर्वचं स्ट्रक्चर थोडक्यात ते सांगतायत, बट दिस विल बी पार्ट ऑफ युअर टेक्स्टबुक ऑल्सो. त्यामुळे ते कोअर झोन, बफर झोन, ट्रान्झिशन झोन असे 3 भाग त्यांनी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. इथे काय म्हणतायत, तर हा जो डे आहे किंवा बायोस्फियर रिझर्व्ह जे आहेत दीज आर डेझिग्नेटेड बाय युनेस्को. कोण डेझिग्नेट करते, युनेस्को. टू प्रमोट द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड रिसर्च. आणि मग हे बायोस्फियर रिझर्व्ह जे आहेत याला युनायटेड नेशन्सच्या बाकी एजन्सीज पण सपोर्ट करतात. जसं इथे त्यांनी दिलेलं आहे
युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, त्यानंतर IUCN सारख्या ज्या ओव्हरऑल ऑर्गनायझेशन्स आहेत विच आर इवन नॉट पार्ट ऑफ युनायटेड नेशन्स, तर त्या पण इथे काय करतात, तर या बायोस्फिअर्सला सपोर्ट करतात, बायोस्फिअर रिझर्व्हला. खाली एक फॅक्ट पण दिलेली आहे, अकॉर्डिंग टू युनेस्को देर आर करंटली 748 बायोस्फिअर रिझर्व्ह अक्रॉस 134 कंट्रीज. किती? पूर्ण जगामध्ये 748 बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत. आणि काही अशा आहेत की ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, ट्रान्स बाउंड्री अशा प्रकारच्या आहेत, म्हणजे एका भागात आहे, एका देशात पण आहे, दुसऱ्या देशात पण आहे, अशा टोटल 22 आहेत. आणि यामुळे बेसिकली काय होते, तर दोन देशांमध्ये फ्रेंडली कोऑपरेशन वाढण्यासाठी देखील मदत होते, कारण तो भाग कन्झर्व करण्यासाठी दोन देश सोबत येत आहेत. तर तो एक पॉइंट इथे सांगितलाय. द इम्पॅक्ट दे लिव्ह मोर दॅन 250 मिलियन पीपल इन 134 कंट्री. म्हणजे एवढ्या लोकांवरती याचा इम्पॅक्ट होतोय बायोस्फिअर रिझर्व्हचा, 250 मिलियन पेक्षा जास्त. आणि मग ह्या ज्या बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत त्यामध्ये 12 जागा आहेत ज्या युनेस्कोने रेकॉग्नाइज केलेल्या आहेत, त्या आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळतात. आणि मग ते तुम्हाला एन्व्हायरमेंट मध्ये ते वाचायला येईलच. पुढे अजून काय काय दिलेलं आहे इथे, बायोस्फिअर रिझर्व्ह आर व्हायटल फॉर फ्युचर ऑफ अवर प्लॅनेट. दे आर लिव्हिंग टेस्टामेंट टू द रेझिलियन्स ऑफ नेचर, की कशा पद्धतीने नेचर जो आहे तो स्टेबल राहू शकतो जर त्याला प्रॉपरली आपण मॅनेज केलं तर. प्रॉपरली मॅनेज करणं म्हणजे काय, त्याचं प्रॉपर कन्झर्वेशन केलं तर. तो हा एक पॉइंट आला. दे आर होम टू वाईड व्हरायटी ऑफ इकोसिस्टम्स, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट पासून ते अल्पाईन डेझर्ट, म्हणजे दोन एक्स्ट्रीम जे एंड्स आहेत, तो दोन्ही प्रकारच्या या इकोसिस्टम्स या भागामध्ये राहू शकतात. देन इन ऍडिशन टू प्लेइंग वायटल रोल इन प्रोटेक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी and ensuring the sustainable use of natural resources, they also provide opportunities for sustainable economic development also. जसं त्यामधून वेगवेगळे आपल्याला फॉरेस्ट प्रोडक्ट मिळू शकतात. त्यानंतर एक अजून एक जो सांगितलेला आहे, कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बनचं प्रमाण जे आहे ते जर जास्त झालं तर ग्लोबल वॉर्मिंग मध्ये अल्टिमेटली कॉन्ट्रीब्युट होते ते. सो ते टाळण्यासाठी आपल्याला इथे हे बायोस्फिअर रिझर्व्ह मदत करू शकतात कार्बन सिक्वेस्ट्रेशनसाठी. तो एक पॉइंट इथे त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. आणि मग याच पद्धतीने ते एक्झाम्पल म्हणून लोकल लेवलला काय, तर एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व्ह. तर इथे काय होतंय, तर इन दिस सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व्ह जे आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळते, लोकल कम्युनिटीज आर वर्किंग टुगेदर टू मॅनेज दी मँग्रोव्ह फॉरेस्ट. या भागामध्ये जे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहेत त्याला मॅनेज करण्यासाठी लोकल कम्युनिटी जे आहे ते एकत्र आलेले आहेत आणि ते काय करतायत, तर ह्याला प्रॉपरली मॅनेज करतात. तसंच अजून एक एक्झाम्पल गल्फ ऑफ मन्नार बायोस्फिअर रिझर्व्हचं पण इथे आलेलं आहे, जिथे लोकल कम्युनिटीज स्पेशली तिथे जे वुमन आहेत त्या या इकोसिस्टमला कन्झर्व करण्यासाठी काम करतात. देन युनेस्कोचा एक अवॉर्ड इथे सांगितलं, युनेस्को मायकेल बॅटिस अवॉर्ड फॉर बायोस्फिअर रिझर्व्ह मॅनेजमेंट. मायकेल बॅटिस अवॉर्ड फॉर बायोस्फिअर रिझर्व्ह मॅनेजमेंट हा 2023 मधला अवॉर्ड आहे आणि हा गल्फ ऑफ मन्नार बायोस्फिअर रिझर्व्हला मिळालेला आहे. मग यांनी असं काय केलेलं होतं, तर एक इनिशिएटिव्ह यांचं सांगितलेलं आहे प्लास्टिक चेकपॉइंट्स नावाचा. प्लास्टिक चेकपॉइंट्स म्हणजे त्या बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये प्लास्टिक वेस्ट जे आहे ते जमा नाही झालं पाहिजे, यासाठी तिथे हे चेकपॉइंट्स बनवलेले आहेत. कम्युनिटी मेंबर्स चेक ऑल व्हेकल अँड टुरिस्ट फॉर प्लास्टिक वेस्ट which is ultimately collected, recycled and then it is used for road construction. म्हणजे आतमध्ये पूर्ण प्लास्टिक वेस्ट आलं नाही पाहिजे. जे कोणी लोक आहेत आतमध्ये येत आहेत तर त्यांनी प्लास्टिक कॅरी केलेला आहे का हे चेक करण्यासाठी असे चेक पॉइंट्स तिथे लावले गेलेले आहेत. आणि मग यामधून अल्टिमेटली त्या बायोस्फिअर रिझर्व्हच्या ओव्हरऑल इकोसिस्टमला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. देन शेवटच्या पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे बघा, ऑन दिस सेकंड अॅनिव्हर्सरी ऑफ वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व्ह डे, सेकंड अॅनिव्हर्सरी, it is important to reflect on progress that has been made in conserving and sustainably using this vital ecosystem. आणि मग हे एक कन्क्लुजन शेवटी त्याच्यामध्ये आहे. बट द पॉइंट इज की बायोस्फिअर रिझर्व्ह याच्यामध्ये आपण एक शब्द जो अजून बघतो, जो एकदा परीक्षेमध्ये विचारला गेला होता, दॅट इज नथिंग बट हार्मनी. हार्मनी बिटवीन विच कॉन्स्टिट्युएंट्स. कोणामध्ये हार्मनी म्हणतो आपण,
तर हार्मनी बिटवीन ह्युमन अँड नेचर. कारण बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये काय होतंय, तर बेसिकली तो पूर्ण एरिया कन्झर्व केला जातो रादर दॅन ओनली कन्झर्विंग दी स्पेसीज. तिथे तिथे जे वेगवेगळ्या स्पेसीज आहेत त्यांनाच कन्झर्व करण्याचं गोष्ट इथे आपण बोलत नाही आहोत. तर त्या भागामध्ये जे ह्युमन कल्चर्स आहेत त्यांना पण कन्झर्व करण्याचं आपण तिथे बोलतोय. तो हार्मनी. तर मग कोणता असा एक प्रोटेक्टेड एरिया आहे ज्याच्यामध्ये हार्मनी बद्दल जास्त फोकस केला, हार्मनी बिटवीन ह्युमन अँड नेचर, तर त्याला आपण बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज वन पार्ट जो इथे त्यांनी या आर्टिकल मध्ये एक्सप्लेन केलेला होता. नाउ मुव्हिंग टू दी नेक्स्ट वन. इथपर्यंत आपण आलो. आता पुढच्या भागाकडे वळू. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट थिंग. नेक्स्ट न्यूज काय होती, एनसीईआरटी बद्दल होती. एनसीईआरटी टू इंट्रोड्यूस इलेक्टोरल लिटरसी कंटेंट इन टेक्स्टबुक. आपल्याला हे असं अशा गोष्टी आन्सर मध्ये लिहिता येतील की काय करता येऊ शकेल. एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये आता इलेक्टोरल लिटरसी बद्दल स्पेशल फोकस केला जाणार आहे. आणि मग हा कशामुळे, कारण तिथे एक एक अंडरस्टँडिंग एमओयू साइन झालेला आहे, एक अग्रीमेंट टाइपचं साइन झालेलं आहे बिटवीन द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड द एज्युकेशन मिनिस्ट्री. इलेक्शन कमिशन आणि एज्युकेशन मिनिस्ट्री यांच्यामध्ये हा एक एमओयू तिथे साइन झालेला आहे. आणि त्याच्या अंडर एनसीईआरटी पुस्तकांमध्ये इलेक्टोरल लिटरसी कंटेंट स्पेसिफिकली बनवला जाणार आहे. आणि मग इथे खाली त्यांनी दिलेलं आहे की इट इज एम्ड ॲट एक्सटेंडिंग द इलेक्शन कमिशन्स फ्लॅगशिप सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. हा एक प्रोग्राम आहे. असं जर विचारलं की स्वीप नावाचा प्रोग्राम हा कोणाचा आहे, स्वीप SVEEP, तर हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा प्रोग्राम आहे, सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. ठीक आहे. आणि मग ह्याच्या अंडर ह्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये या प्रोग्रामला एक्सटेंड करण्यासाठी हा एमओयू साइन केला गेला. आणि मग यामधून बेसिकली अवेअरनेस स्प्रेड होणार आहे. खाली ते काय सांगतात, एमओयू एम्स टू ॲड्रेस इश्यूज सच ॲज वोटर अपाथी अमॉंग अर्बन अँड यंग इंडियन्स. अपॅथी म्हणजे काय की त्याच्याकडे जास्त तुम्ही लक्ष देत नाही. ही इलेक्शन प्रोसेस कशी असती, त्यानंतर इलेक्शन प्रोसेस का महत्वाची आहे. तो समटाइम व्हॉट हॅपन्स की तिथे इनडिफरन्स असतो. म्हणजे इलेक्शन चालू आहे, आम्हाला काय घेणं, वोटिंग करायचंय नाही करायचंय आम्ही सुट्टी बघून ठरवू. सो अशा प्रकारच्या गोष्टी, सो ते कमी करण्यासाठी की जास्तीत जास्त पार्टिसिपेशन वाढावं त्यासाठी या गोष्टी केल्या जातात. आणि मग इथे इलेक्टोरल लिटरसी कंटेंट कुठं, तर एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये हे कंटेंट आता इथून पुढे येणार. देन द डॉक्युमेंट ऑल्सो फोकसेस ऑन, हे जे पूर्ण सांगतायत त्यामध्ये द डॉक्युमेंट जो एमओयू आहे त्यामध्ये अजून काय काय सांगितलेलं आहे, इट फोकसेस ऑन दी ओरिएंटेशन अँड ट्रेनिंग ऑफ टीचर्स ऑल्सो. यामध्ये जे टीचर्स आहेत त्यांचं ओव्हरऑल ओरिएंटेशन, की त्यांना नेमकं आयडिया असली पाहिजे की नेमकं काय करायचं आहे आणि त्यांची त्याबद्दलची ट्रेनिंग ही पण त्या डॉक्युमेंटमध्ये सांगितलेली आहे. सो दॅट टीचर्स कडून पण काय झालं पाहिजे, इलेक्टोरल लिटरसी जी आहे ती दिली गेली पाहिजे. ऑल्सो प्रत्येक शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये हे इलेक्टोरल लिटरसी क्लब बनवण्याची पण इथे बोललं जातं. इलेक्टोरल लिटरसी क्लब इन स्कूल्स अँड कॉलेजेस are also encouraging various activities to promote voter awareness among the students. तर या सगळ्या गोष्टी इथे करण्याचं इथे बोललं जातंय या एमओयू मध्ये. एमओयू कोणामध्ये आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि एज्युकेशन मिनिस्ट्री जे आहे त्यांच्यामध्ये हा एमओयू झालेला आहे. शेवटी काय म्हणतात, इट ऑल्सो सीक टू इव्हॉल्व अ रोबस्ट मेकॅनिझम टू फुलफिल द ॲस्पिरेशनल गोल ऑफ इलेक्शन कमिशन to hand over voter ID cards to every student. म्हणजे प्रत्येकाला वोटर आयडी कार्ड हँड ओव्हर करण्याचं पण इथे एक ओव्हरऑल ॲस्पिरेशन आहे की वोटर आयडी कार्ड टू एव्हरी स्टुडंट इमिजिएटली ऑन अटेनिंग द एज ऑफ 18. तर आपल्याकडे 18 पासून पुढे वोटिंगसाठी एलिजिबल होणार. तर मग जसं 18 वय तिथे 18 वर्ष क्रॉस होत आहे किंवा 18वं वर्ष सुरू होतं, सो त्यावेळेस काय केलं जाणार आहे, तर तिथे ते जे वोटर आयडी कार्ड आहे ते हँडओव्हर केलं जाणार आहे. आणि त्यासाठी पण हा ओव्हरऑल इलेक्शन कमिशनचा एक हा पूर्ण प्रोग्राम आहे. सो दॅट अवेअरनेस राहावी आणि जसं 18 वर्ष तिथे होणार, पूर्ण होणार, तसं कम्प्लीट पाहिजे. तर मग पूर्ण जर झालं तर त्यानंतर लगेच वोटर आयडी कार्ड दिलं जाईल आणि तोपर्यंत जे काही अवेअरनेस स्प्रेड झालेलं आहे त्याच्यामुळे चांगले इलेक्टोरल रिझल्ट येऊ शकतील. ठीक आहे. तो
हा एक तिथे पॉइंट त्यांनी सांगितलेला होता. ऑल्सो डिझायनिंग वन ऑफ दी रूम्स इन एव्हरी सेकंडरी स्कूल, म्हणजे या पूर्ण प्रोग्राम मध्ये काय काय अजून सांगितलंय, एमओयू मध्ये काय लिहिलेलं आहे, डिझायनिंग वन ऑफ दी रूम इन एव्हरी सिनियर सेकंडरी स्कूल ॲज डेमोक्रेसी रूम. आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीने वोटर एज्युकेशन मटेरियल तिथे ठेवलं जाणार आहे. काही पुस्तकं असतील, काही मॅगझिन्स असतील, काही ऑडिओ व्हिडिओ कंटेंट असेल, तर त्या सगळ्या गोष्टी तर डेमोक्रेसी रूमच नाव दिलेलं आहे. त्या शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी ते डेमोक्रेसी रूम असणार. आणि त्यामध्ये अजून एक जे त्यांनी सांगितलेलं आहे की दे विल कंडक्ट, शाळेमध्ये काय कंडक्ट केलं जाईल, कंटिन्युअस इलेक्टोरल अँड डेमोक्रेसी एज्युकेशन ऍक्टिव्हिटीज. कंटिन्युअस इलेक्टोरल अँड डेमोक्रेसी एज्युकेशन, CEDE ऍक्टिव्हिटीज त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग हे पण या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये सांगितलं गेलेलं की वर्षभरात अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज शाळांमध्ये कंडक्ट केल्या जातील. ठीक आहे. तर मग ही ती बातमी होती ज्याच्यामध्ये NCERTs कशा पद्धतीने ह्याच्यात काम करणार आहेत ते सांगितलं. आणि तो जो MOU आहे बिटवीन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, तर त्या MOU बद्दल त्यांनी काही माहिती इथे सांगितली. ठीक आहे. आता आपण आपल्या पुढच्या बातमीकडे वळू. फ्री रेशन स्कीम टू बी एक्सटेंडेड फॉर 5 more years. प्राईम मिनिस्टरने सांगितलेलं आहे की फ्री रेशन स्कीम जी आहे इट विल बी एक्सटेंडेड फॉर 5 more years. मग कोणती स्कीम आपण म्हणतोय, तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही जी स्कीम आहे ही बेसिकली सुरू कधी झाली होती, तर ड्युरिंग दिस पॅन्डेमिक 2020 मध्ये ही स्कीम सुरू झालेली होती. आणि ॲज इट वॉज स्टार्टेड ॲज अ पॅन्डेमिक रिलीफ मेजर. काय काय फीचर होते, इट वॉज प्रोव्हाइडिंग 5 kg ऑफ फ्री फूड ग्रेन, 5 kg ऑफ फ्री फूड ग्रेन पर बेनिफिशियरी अ मंथ. दर महिन्याला 5 किलो पर बेनिफिशियरी फूड ग्रेन, in addition to 5 kg of subsidized food grain they were already entitled under the National Food Security Act. म्हणजे या नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंडर ऑलरेडी मिळत होतं 5 किलो, तर त्यामध्ये अजून 5 किलो असं ते ओव्हरऑल स्कीम होती. 2022 मध्ये इन डिसेंबर 2022 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही इथे संपली. आणि यामध्ये झालं असं होतं की मल्टिपल तिथे रिव्हिजन्स केल्या गेल्या होत्या, मल्टिपल एक्सटेन्शन्स तिथे दिले गेलेले होते. पण अल्टिमेटली डिसेंबर 2022 मध्ये ती स्कीम जी आहे ती संपली होती. आता इथून मग पुढे काय झालं, तर कॅबिनेटनी हे ठरवलं की हा पूर्ण जो नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टच्या अंडर जे रेशन प्रोव्हाइड केलं जाते तर ते 1 वर्ष अजून पुढे प्रोव्हाइड केलं जाईल असं त्यांनी ठरवलं. दॅट आफ्टर मल्टिपल एक्सटेन्शन ही स्कीम संपली. The Union Cabinet then decided to make National Food Security Act rations free for 1 year. आणि मग this will now be extended further, said the Prime Minister. म्हणजे हे जी स्कीम आहे याच्या अंडर जे फूड ग्रेन मिळणार होतं, NFSA म्हणजे काय, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, तर तिथून जे राशन शॉप्स मध्ये जे फ्री फूड ग्रेन मिळणार होतं ते आता अजून पुढे एक्सटेंड होत आहे. आणि किती वर्षासाठी ते अजून आता आपल्याला ते जे सांगितलेलं आहे की 5 वर्ष, ते आता इथून पुढे त्याचे अजून काही अपडेट्स आपल्याला मिळतील. बट ही जी स्कीम आहे ही संपलेली नाहीये, हे महत्वाचं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही स्कीम 5 वर्षासाठी पुढे अजून एक्सटेंड केली गेलेली आहे. ठीक आहे. ओके. नाउ लेट्स सी द नेक्स्ट थिंग. IR मध्ये ही एक बातमी तिथे आलेली होती, इंडिया भूतान टू डिस्कस न्यू रूट ऑफ रिजनल कनेक्टिव्हिटी. इंडिया आणि भूतान यांच्यामध्ये हे पूर्ण मीटिंग होणार आहे. इंडिया भूतान टू डिस्कस न्यू रूट ऑफ रिजनल कनेक्टिव्हिटी. तर इथे बेसिकली फॅक्ट आलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले तर ही जे पूर्ण दोघांचं बायोलॅटरल मीटिंग जी झाली त्याचा फोटो इथे दाखवलेला आहे. India and Bhutan agreed to discuss new route of regional connectivity and upgrade the border and immigration post. आणि हे पूर्ण त्यांच्यामध्ये जी मीटिंग झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं. काही फॅक्ट्स इथे आलेल्या होत्या. एक तर स्मार्ट सिटी, इथे भूतान मधली एक स्मार्ट सिटी आहे गेलेफू नावाची. गेलेफू, GELEPHU, गेलेफू नावाची ही स्मार्ट सिटी आहे. ही बनवण्यासाठी इंडियाचं तिथे एक असिस्टन्स तिथे मिळणार आहे. आणि हे सिटी नेमकी कुठे आहे गेलेफू, तर ही भूतान आणि आसामच्या बॉर्डरच्या भागामध्ये गेलेफू नावाची सिटी आहे. तर तो एक भाग इथे न्यूज मध्ये आलेला आहे. त्यानंतर भूतानचा जो पूर्ण चायना, भूतान आणि इंडिया
तो जो पूर्ण ट्राय जंक्शन वरती मध्ये जो इश्यू झाला होता त्याच्याबद्दल इथे बोललं गेलेलं आहे. बट अपार्ट फ्रॉम दिस तिथे अजून काही गोष्टी सांगितल्या जातात की apart from a decision to go ahead with final survey for 58 kilometer cross border rail link between Gelefu and Kokrajhar. गेलेफू ते कोकराझार क्रॉस बॉर्डर रेल लिंक बद्दल इथे बोललं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इंडिया हेल्प करणार आहे, तो एक भाग आहे. अपार्ट फ्रॉम दॅट टू साइड्स ऑल्सो एग्रीड टू एक्सप्लोर अ सेकंड रेल लिंक. आता एक तर आहेच, अजून दुसरी रेल लिंक कोणती, तर जी एक ठिकाण सांगितलेलं आहे सॅमसे SAMTSE. सॅमसेक हे कुठे भूतानमध्ये आहे आणि बानरहाट हे वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. तर डायरेक्टली ते वेस्ट बेंगॉलच्या टी गार्डन्स पर्यंत हे पूर्ण रेल लिंक इथे बनवायचं बोललं जातंय. म्हणजे सॅमसे पासून ते बानरहाट जे बेंगॉलमध्ये आहे तिथपर्यंत. India also agreed to allow Bhutanese trade items to be carried further on from Haldibari in West Bengal to Chilahati in Bangladesh. म्हणजे तो एक ऑप्शन, किंवा भूतानमधून बांगलादेशमध्ये पूर्ण जर ट्रेड जायचा असेल तर तो बेंगॉलच्या रिजन मधून जाऊ शकतो. The rail connectivity could in the future assist air connectivity for Indians in the northeast as well. ते पण एक सांगितलं जातं की कारण हे भूतान इज प्लॅनिंग टू हॅव द इंटरनॅशनल एअरपोर्ट ॲट दिस गेलेफू. त्याला ते एकदम अम्बिशियसली डेव्हलप करतात स्मार्ट सिटी म्हणून. तर तिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवण्याचं तिथे बोललं जातं. तो एक भाग इथे त्यांनी सांगितलेला आहे की तिथे एक एअरपोर्ट झाल्यामुळे अजून तिथे कनेक्टिव्हिटी वाढेल गेलेफू मध्ये. आणि अजून एक जे सांगितलेलं आहे त्यांनी, गेलेफू तर एक आहेच, बट अपार्ट फ्रॉम दॅट इथे काही स्पेशल इकॉनॉमिक झोन्स डेव्हलप करण्याचंही बोललं जातं. स्पेशल इकॉनॉमिक झोन, सो दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं राहू शकेल. सो हे एकदमच मायनर लेवलचे फॅक्ट्स आहेत आणि अचानकच एक्झाम मध्ये असं एखादं ठिकाण जर दिलं किंवा हे ठिकाण कुठं आहे, गेलेफू कुठं आहे, कारण गेलेफू बरंच इथे चर्चेमध्ये आहे त्यामुळे विचारलं जाण्याची शक्यता आहे. सो गेलेफू इट इज इन भूतान, दिस थिंग यू नीड टू नो, राईट. आणि मग बाकी सगळे हे वेगवेगळे डेव्हलपमेंट असिस्टन्स कसे मिळणार आहेत त्याबद्दल इथे बोललं गेलेलं आहे. बट ह्या काही गोष्टी आहेत ज्या इन फर्दर करंट अफेअर्स ऑल्सो यू विल गेट टू सी. पण हे काही पॉइंट्स होते सुरुवातीला जे आपल्याला तिथे फॅक्च्युअल लेवलवरती माहिती असणं गरजेचं होतं. आता पुढच्या न्यूज कडे येऊ. पुढची जी न्यूज आहे ती आपल्याला पुन्हा डिझास्टर मॅनेजमेंट हा जो टॉपिक आहे त्याच्यामधून काउंट करता येईल. काय म्हणतात बघा, इन दी सिक्कीम्स फ्लड वेक अ ट्रेल ऑफ हजार्ड्स लाय इन वेट. सिक्कीम मध्ये फ्लड आणि मग अजून इथून पुढे काय काय होऊ शकते त्याबद्दल ते बोलतायत. तर इथे पहिले तर हा एक लेकचं नाव सांगितलेलं इथे, साऊथ लोनाक लेक. साऊथ लोनाक लेक हा एक सिक्कीम मधला सगळ्यात मोठा, इट इज वन ऑफ द लार्जेस्ट अँड ऑल्सो फास्टेस्ट ग्रोईंग ग्लेशियल लेक आहे. कसा लेक आहे हा? ग्लेशियल लेक आहे. हा कसा आहे? ग्लेशियल लेक आहे. सिक्कीम मधला हा एक ग्लेशियल लेक आहे. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट अँड फास्टेस्ट ग्रोईंग लेक इन सिक्कीम. आणि मग इथे जर असं जर झालं तर ह्या लेक मध्ये जर फ्लडिंग जर झालं, त्याला अजून एक नाव देतो आपण, ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड. तर असं जर झालं तर इथून पुढे खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो या ओव्हरऑल भागामध्ये. कारण एकदा उत्तराखंडमध्ये 2 वर्ष आधी जे चामोलीमध्ये जे झालेलं होतं, तर तशा प्रकारची घटना इथे होण्याची शक्यता इथे सांगितली जाते. सो इट हॅज बीन पोटेन्शियल हजार्ड फॉर सेव्हरल इयर्स हिअर. तर हे लेकचं नाव लक्षात ठेवा, कुठं आहे तर सिक्कीम मध्ये आहे, साऊथ लोनाक लेक. आता हा जो लेक आहे हा या हिमालयन स्टेटमध्ये आहे. सिक्कीम जे हिमालयन स्टेट आहे तिथे आहे. आणि इथे बेसिकली काय झालेलं आहे तर ह्या लेक मध्ये बेसिकली फ्लडिंग झालेलं आहे. इट ब्रीच्ड, म्हणजे लेकची जी मॅक्सिमम लेवल आहे ती ब्रीच झालेली होती इन दी नाईट ऑफ October 3. आणि त्यामुळे एक ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड आलेला होता, पूर आलेला होता इथे. आणि आसपासचे जे 4 वेगवेगळे जिल्हे होते त्यांना डायरेक्टली याचा इम्पॅक्ट झालेला होता. नंतर हा जो साऊथ लोनाक लेक आहे हा बेसिकली सिक्कीम मध्ये कुठे आहे तर नॉर्थ सिक्कीम, सिक्कीमचा जो नॉर्दर्न पार्ट आहे तो तिथे आपल्याला हा दिसतोय. आणि जवळपास 5200 मीटर उंचीवरती, म्हणजे बराच उंचीवर असणारा हा लेक आहे. त्याचं नाव लक्षात ठेवा, साऊथ लोनाक लेक. साऊथ लोनाक लेक सिक्कीम मधला लेक आहे. आता याबद्दल अजून काही गोष्टी ते सांगतायत दॅट वन ऑफ द मोस्ट अफेक्टेड प्लेसेस बिकॉज ऑफ दिस ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड. तर त्या जागेचं नाव इथं सांगितलेलं आहे चुंगथांग. चुंगथांग नावाची ती जागा आहे आणि तिथे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला होता.
अ टाउन अराउंड 62 किलोमीटर फ्रॉम दी लेक, 62 किलोमीटरवर आहे, पण खूप मोठा त्याच्यावरती इम्पॅक्ट झालेला होता या फ्लड्सचा. देन इथे हीच जागा का बरं इथे मेन्शन होतीये, कारण इथे सिक्कीमचा सगळ्यात मोठा जो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे तिस्ता 3. तर हा प्रोजेक्ट तिथे डॅम प्रोजेक्ट जो आहे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट तो तिथे आपल्याला दिसतोय. तर मग ते चुंगथांग जर इम्पॅक्ट झालेले तर हा जो तिस्ता 3 नावाचा प्रोजेक्ट होता किती 1200 मेगावॉटचा पूर्ण हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे, सो तो पण डॅमेज झाला. तो एक भाग तिथे सांगितलेला आहे. वॉटर फ्रॉम दी डॅमेज्ड रिझर्वॉयर कंबाइंड विथ दी ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड, आणि त्यामुळे अजून तिथे डेंजरस सिच्युएशन तयार झाली की धरण फुटलेलं आहे आणि सगळीकडे जे रस्त्यामध्ये जे काही वेगवेगळे ठिकाणं आले ते डिस्ट्रॉय होत गेले. सो हा पूर्ण इश्यू तिथे झालेला होता, मोठी घटना होती. सो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की काय इश्यू आहे. ओव्हरऑल ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड हा ओव्हरऑल जो थ्रेट आहे तो आपल्याला तिथे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत ही एक बातमी आलेली होती कुठे सिक्कीम मधली. तर हे पॉइंट्स काय लक्षात ठेवा. साऊथ लोनाक लेक, जस्ट गेट टू नो मोर थिंग्स अबाउट दिस ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड, की का बरं होतो, काय काय त्याचे कारण असू शकतात, काय कॉन्सिक्वेन्सेस राहू शकतात, त्याला कसं मॅनेज केलं जाऊ शकते, या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता पुढची बातमी. कॉंगो नावाचा जो देश आहे आफ्रिकेमधला, कॉंगो नावाचा देश, तिथली बातमी आहे दॅट मॅसिव्ह डिस्प्लेसमेंट इन कॉंगो. मॅसिव्ह डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात लोक तिथून दुसऱ्या भागामध्ये गेलेले आहेत. मॅसिव्ह डिस्प्लेसमेंट इन कॉंगो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही ऑर्गनायझेशनचे पहिले नावं आलेले आहेत. पहिलं आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन. हे कोणाचं आहे, युनायटेड नेशनच्या अंडर येतं. तर इथे ऑन 30th ऑक्टोबर युनायटेड नेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑन मायग्रेशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन यांनी एक रिपोर्ट जो दिलेला होता यामध्ये काय म्हणलेलं होतं की नंबर ऑफ पीपल हु हॅव बीन इंटरनली डिस्प्लेस्ड इन दी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हॅज रायझन टू 6.9 मिलियन. 6.9 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 69 लाख लोक इंटरनली डिस्प्लेस झालेले, म्हणजे कॉंगोच्याच एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये ते तिथून एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये मायग्रेट झाले. मग काय इथे प्रॉब्लेम काय आहे, एवढं का बरं मायग्रेशन आहे, तर इथे एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे नॉर्थ किवू. सो दिस इज द ईस्टर्न प्रोव्हिन्स ऑफ कॉंगो, दॅट इज नॉर्थ किवू. आणि इथे झालं असं की नियरली 1 मिलियन पीपल हॅव बीन डिस्प्लेस्ड ड्यू टू ऑनगोईंग कॉन्फ्लिक्ट. इथे एक कॉन्फ्लिक्ट सुरू आहे विथ दी रेबल ग्रुप्स इन कॉंगो, म्हणजे इंटरनल इश्यू आहे, त्यामुळे मिलियन्स ऑफ पीपल आर सिम्पली मायग्रेटिंग. तर ठिकाण बघा नॉर्थ किवू. नॉर्थ किवू हे कुठे आलेलं आहे, तर कॉंगो मध्ये आलेलं आहे. द कॉन्फ्लिक्ट इरप्टेड इन दी वेक ऑफ रवांडन जेनोसाइड, जो 94 मध्ये इथे जे झालेलं होतं. तर दोन ज्या कम्युनिटी आहेत हुटू आणि तुत्सी, या दोन कम्युनिटीमध्ये जे इश्यू झालेले होते 94 मध्ये, बरंच त्यावेळेस ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला होता. जेनोसाइड झालेलं आहे, म्हणजे लिटरली खूप मोठा व्हायलन्स झालेला होता. तर रवांडन जेनोसाइड 1994 मध्ये. आणि ते काय झालेलं होतं, एथनिक हुटू कम्युनिटी जे आहे, जे एक्स्ट्रीमिस्ट कम्युनिटी, दीज किल्ड नियरली 1 मिलियन मायनॉरिटी तुत्सी कम्युनिटी इन दॅट एरिया. म्हणजे हुटू कम्युनिटीनी जवळपास तुत्सी कम्युनिटीचं जेनोसाइड असं झालेलं होतं. आणि त्यावेळेस तिथून पुढे हे झालं असं आहे की हे जो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो जो ऍक्च्युली रुवांडाला बॉर्डर करतो, इट हॅज बीन फेसिंग इन्सर्जन्सी. त्याचा इम्पॅक्ट इकडे येतोय. आणि इट हॅज बीन फेसिंग इन्सर्जन्सी perpetrated by several rebel militant groups in that area. म्हणजे क्रॉस बॉर्डर इश्यू जो होता तो आता डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा इंटरनल इश्यू व्हायला लागलेला आहे. आणि तो एक इथे पॉइंट त्यांनी दाखवलेला आहे. जागांचे नावं महत्वाचे आहेत. एक तर काय नॉर्थ किवू, किंवा अजून एक जे विचारलं हुटू आणि टुट्सी यांच्यामधला जो वाद आहे हा कोणत्या देशाशी रिलेटेड आहे, ऍक्च्युली रुवांडा नावाचा जो देश आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. बट स्टिल त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशावरती देखील होतोय. देन नेक्स्ट टॉपिक जो होता, आदित्य L1 कॅप्चर्स फर्स्ट ग्लिम्स ऑफ सोलार फ्लेअर्स. आदित्य L1 आपलं जे सोलार मिशन आहे त्यांनी आता हळूहळू त्याचे वेगवेगळे कामं सुरू केलेले आहेत. आणि मग त्यामधला हा एक इथे आपल्याला
भाग दिसतोय. आदित्य L1 म्हणजे काय? लॅग्रांजे पॉइंट. तर आदित्य L1 आणि इथे बेसिकली एक जे पेलोड होतं आदित्य L1 मध्ये, तो त्यांनी हे केलेलं आहे. काय नाव आहे त्याचं? हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, HEL1OS. हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, HEL1OS असं त्या पेलोडचं नाव आहे, जो आदित्य L1 स्पेसक्राफ्ट सोबत आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, तर जे सोलार फ्लेअर्स आहेत, म्हणजे सूर्यापासून ज्या निघणाऱ्या उष्णतेच्या त्या लाटा ज्या आहेत, सोलार फ्लेअर्स, त्यांना तिथे कॅप्चर केलेलं आहे. कॅप्चर केलं म्हणजे काय, की त्यांचे ग्लिम्सेस जे आहेत ते रेकॉर्ड केलेले आहेत. आणि हे L1 आपला जो हा पूर्ण पॉइंट जो आपण म्हणतोय, L1 पॉइंट म्हणजे नेमकं काय म्हणतोय आपण, तर हा असा पॉइंट आहे जिथे स्टॅबिलिटी मिळते तुम्हाला, राईट. यू आर नॉट हॅव्हिंग the bigger impact of gravitational pull of either earth or either sun. तो मध्ये असा पॉइंट आहे की जिथे बॅलन्स तिथे क्रिएट होतोय आणि अल्टिमेटली तिथून हे सगळं केलं जातं. फक्त एवढी एक छोटी बातमी आपल्याला माहिती पाहिजे की त्यांनी सोलार फ्लेअर्सचे जे ग्लिम्पसेस आहेत ते कॅप्चर केलेले आहेत. ठीक आहे, ओके. देन नेक्स्ट न्यूज, केरला फॉर्म्स ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन टू बूस्ट ऍग्रिकल्चर. ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन असं विचारलं जाऊ शकते किंवा आपल्याला इव्हन मेन्स मध्ये लिहिण्यासाठी हे उपयोगात येणार आहे की अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या भागामध्ये होत आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणलं की केरळ एक समोर येते नाव, सिक्कीमचं एक समोर येते नाव, की ऑर्गॅनिक फार्मिंग, इव्हन कर्नाटका एक समोर येते. तो या रिलेटेड जेवढे काही आपल्याला एक्झाम्पल्स गॅदर करता येतात तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर इथे केरळ गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह ते सांगतायत. काय काय म्हणतात बघा. द केरला गव्हर्नमेंट हॅज क्रिएटेड दिस ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन to encourage the adoption of sustainable organic and climate smart farming practices in the state. तर एक तर ऑर्गॅनिक आणि दुसरा एक शब्द आलेला आहे क्लायमेट स्मार्ट. ड्यू टू क्लायमेट चेंज वेगवेगळ्या क्रॉप्स वरती वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतोय. सो इन दॅट सिनारिओ क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर तिथे गरजेचं आहे आणि मग त्यानुसारच हे मिशन तिथे सुरू केलं गेलेलं आहे. The mission aims at expanding organic farming to 5,000 hectares in the next 5 years. म्हणजे त्याचा जो ओव्हरऑल रीच आहे तो 5,000 हेक्टर पर्यंत वाढवण्याचं इथे टार्गेट आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि मग अॅन्युअल टार्गेट पण त्यांनी ठेवलेलं आहे की दरवर्षी 1,000 हेक्टर आणि मग 5 वर्षामध्ये 5,000 हेक्टर असं तिथे त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो अॅन्युअल टार्गेट ऑफ 1,000 हेक्टर तिथे राहणार आहे. देन इन फार्म्स दॅट आर रन बाय ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, असे वेगवेगळे जे फार्म्स आहेत तिथे ऍटलीस्ट 10% ऑफ द एरिया विल बी सेट असाइड फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. कमीत कमी जो काही असा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या थ्रू जे फार्म रन केले जात आहेत, सो तिथे कमीत कमी 10% एरिया जो आहे तो ऑर्गॅनिक फार्मिंग साठी वेगळा ठेवला जाईल. द मिशन विल ऑल्सो फोकस ऑन व्हॅल्यू ऍडिशन ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. म्हणजे फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेणंच असं नाही, तर त्यामध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन बद्दलही तिथे बोललं जातं. इट ऑल्सो टॉक्स अबाउट व्हॅल्यू ऍडिशन ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट, दिस इज ऑल्सो वन पार्ट जो तिथे त्यांनी सांगितलेला होता. सो थोडक्यात हे लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन हे कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटचं आहे आणि त्याचं ओव्हरऑल पर्पज काय आहे. म्हणजे आपल्याला एक असं पण लिहिता येईल की आत्ता सध्या ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड वेगवेगळ्या भागामध्ये, भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये काय काय इनिशिएटिव्ह सुरू आहेत. इट इज नॉट ओनली अबाउट की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय सुरू आहे, स्टेट लेवलला पण काय काय सुरू आहे ते आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामधून ही एक बातमी होती ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन वाली. देन नेक्स्ट न्यूज वॉज इम्पॉर्टन्स ऑफ लॉस अँड डॅमेज फंड. लॉस अँड डॅमेज म्हणलं की क्लायमेट चेंज रिलेटेड हा पूर्ण एक इश्यू आहे. लॉस अँड डॅमेज याबद्दल ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी तिथे झालेल्या आहेत. जे क्लायमेट चेंज निगोसिएशन्स आहेत त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये अजून एक हे इथे आपल्याला दिसतं लॉस अँड डॅमेज फंड आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे त्याबद्दल बोललं गेलेलं आहे. तर 19th COP जी आहे, COP19 कशाची, UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर ही जी 19th COP जी झालेली होती, कुठे झालेली होती, वर्सॉ नावाचं एक ठिकाण आहे विच इज बेसिकली कॅपिटल ऑफ पोलंड. तो पोलंडमध्ये वर्सॉ नावाचं ठिकाण आहे आणि तिथे 2013 मध्ये ही 19वी मीटिंग झालेली होती COP19. आणि मग
त्या मीटिंगमध्ये हे ठरलेलं होतं, ऑफिशियली हे ठरलेलं होतं की असा एक फंड बनवायचा ज्याला आपण नाव देणार L&D फंड, म्हणजेच लॉस अँड डॅमेज फंड. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होऊ शकते की क्लायमेट चेंज रिलेटेड ऍक्टिव्हिटीजमुळे एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथे डॅमेज जर होतं, तिथल्या इकोसिस्टीमला डॅमेज होत आहे, लोकांच्या लाईफवरती इम्पॅक्ट होतोय, पण जर असं असेल की ते देश जे आहेत त्या डॅमेज सोबत तिथे डील करण्यासाठी तेवढे कॅपेबल नाही आहेत, म्हणजे त्यांना बाहेरून अजून काही असिस्टन्स लागणार आहे, तर त्या सिनारिओमध्ये त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं जाण्याबद्दल या फंड मध्ये बोललं जाते, लॉस अँड डॅमेज फंड. आणि मग पुढे काय म्हणतात, इट वॉज बिंग क्रिएटेड टू प्रोव्हाइड फायनान्शियल अँड टेक्निकल असिस्टन्स, फायनान्शियल एज वेल एज टेक्निकल, टू इकॉनॉमिकली डेव्हलपिंग नेशन्स दॅट वेर इन्करिंग लॉस अँड डॅमेज ड्यू टू क्लायमेट चेंज. आणि मग त्यांना एक प्रकारे असिस्टन्स करण्यासाठी हे तिथे केलं गेलेलं होतं, L&D फंड. आणि मग पुढे हे COP19 झाली. आता COP25 जी होती त्याच्यामध्ये हे एक नेटवर्क बनवलं गेलेलं होतं, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. सॅन्टियागो नेटवर्क फॉर लॉस अँड डॅमेज हे कधी बनलेलं आहे, तर COP25 मध्ये हे बनलेलं होतं, सॅन्टियागो नेटवर्क फॉर लॉस अँड डॅमेज. बट स्टील कंट्रीज डिडंट कमिट एनी फंड हिअर ऑल्सो, कारण फॉर्मली हे अनाऊन्स तर झालं की असा फंड बनवू, पण कोण त्यामध्ये किती पैसे टाकणार, कोणाचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार, कसा तो फंड चालेल, या गोष्टी अजून फिक्स असं ठरवल्या गेलेल्या नव्हत्या. नंतर मग हे नेटवर्क बनवलं गेलं COP25 मध्ये, पण तिथेही कंट्रीज ज्या होत्या त्यांनी अजून ह्याला काही असं कमिट नव्हतं केलेलं की कशा पद्धतीने हा फंड चालेल. पुढे COP26 येते. COP26 मध्ये ग्लासगो डायलॉग ऑन फायनान्स फॉर लॉस अँड डॅमेज हा एक तिथे सुरू केला गेला. ग्लासगो डायलॉग म्हणजे चर्चा तर आता सुरू झाली. ग्लासगो डायलॉग ऑन फायनान्स फॉर लॉस अँड डॅमेज कधी, COP26 मध्ये. आणि मग हा एस्टॅब्लिश होतोय टू कंटिन्यू दिस डिस्कशन, आणि मग पुढच्या 3 वर्ष ही पूर्ण चर्चा सुरू यामधून ठेवली जाणार होती. नेक्स्ट 3 इयर साठी हे केलं गेलं. नंतर मग पुढची जी मीटिंग COP27 जी नोव्हेंबर 2022 मध्ये जी झालेली होती, आफ्टर इंटेन्स निगोसिएशन्स ऑन दिस इश्यू, इथे जे सगळे जे मेंबर कंट्रीज होते, रिप्रेझेंटेटिव्ह जे होते, त्यांनी हे ऍग्री केलं की आपण हा फंड तिथे एस्टॅब्लिश करू, लॉस अँड डॅमेज फंड. आणि त्यासाठी एक ट्रान्झिशनल कमिटी पण तिथे बनवली जाईल, ट्रान्झिशनल कमिटी विच विल फिगर आउट हाऊ द न्यू फंडिंग मेकॅनिझम अंडर द फंड वुड ऑपरेट. म्हणजे हे फायनली इथे अनाऊन्स झालं की देअर विल बी दिस लॉस अँड डॅमेज फंड, जे ऑलरेडी 2013 मध्ये वर्षामध्ये बोललं गेलेलं होतं, बट इथे त्याला अजून एक कॉन्क्रीट शेप मिळाला आणि एक कमिटी बनवली गेली त्या रिलेटेड, आणि ह्यांनी आता डिसाईड करणं सुरू केलेलं आहे की नेमकं हा फंड जो आहे तो कसा काम करेल. ठीक आहे. सो लॉस अँड डॅमेज फंड. आणि मग हे सगळं जे बोललं गेलेलं आहे हे आत्ताच का बरं आलं असेल न्यूज मध्ये, बिकॉज आता जी दुबईमध्ये जी COP कॉन्फरन्स ऑफ पार्टी जी मीटिंग जी झाली आता, त्याबद्दल त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही बातमी तिथे आलेली होती. ठीक आहे. सो हे वेगवेगळे पॉइंट्स इथे त्यांनी दाखवले. आता पुढची जी बातमी आहे, इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हे काय आहे? पहिले तर जसं युनायटेड नेशन्सचं एक ग्लोबल लेवलवरती असंच फोरम आहे, त्या रिलेटेड किंवा त्याच्याशी जोडून आपण हा एक फोरम बघू शकतो, इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम. पहिले तर इंटरनेट गव्हर्नन्स फोरम काय आहे ते पहिले ते सांगतायत. दॅट दिस इंटरनेट गव्हर्नन्स फोरम इट इज अ मल्टी स्टेक होल्डर प्लॅटफॉर्म. हे काय आहे? इंटरनेट गव्हर्नन्स फोरम इट इज अ मल्टी स्टेक होल्डर प्लॅटफॉर्म bringing together representatives from various groups considering all to be at par to discuss public policy issues that are related to internet. म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप्सला इथे एका सेम प्लॅटफॉर्मवर आणलं जातंय आणि त्या सगळ्यांसोबत चर्चा कशाची होतीये? ऑल डिफरंट काइंड ऑफ इश्यूज दॅट आर रिलेटेड टू इंटरनेट. इंटरनेट गव्हर्नन्स असं नाव इथे त्यांनी याला दिलेलं आहे. आता जे रिसेंटली आपण जे इंडियामध्ये हे जे फोरम कंडक्ट झालं, तर हे कितवं होतं? तर 3रं होतं, हे एक लक्षात ठेवा. 3rd एडिशन ऑफ दिस इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम. आणि हे ओव्हरऑल याची थीम पण त्यांनी दिलेली आहे की जे फोरम जे कंडक्ट केलं गेलं त्याची थीम काय होती, तर मुव्हिंग फॉरवर्ड कॅलिब्रेटिंग भारत डिजिटल अजेंडा.
मुव्हिंग फॉरवर्ड कॅलिब्रेटिंग भारत डिजिटल अजेंडा असं त्या थीमचं तिथे नाव होतं. इट इज इनिशिएटिव्ह, हा ओव्हरऑल जे फोरम आहे, इट इज इनिशिएटिव्ह विच इज असोसिएटेड विथ, आय एम नॉट सेइंग इट इज अंडर, इथे असोसिएटेड म्हणतोय आपण की कशाशी रिलेटेड आहे, तर इट इज असोसिएटेड विथ UN इंटरनेट गव्हर्नन्स फोरम. म्हणजे जसं आपण म्हणतोय इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम आहे, तसा हा UN इंटरनेट गव्हर्नन्स फोरम आहे. आणि हा कधी बनलेला होता? 2021 मध्ये बनलेला होता. म्हणजे 21 मध्ये IIGF आपण म्हणतोय, हा इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम जो आहे तो 21 मध्ये बनलेला आहे. 21 मध्ये पहिली मीटिंग, 22 मध्ये दुसरी, आणि आता 3rd एडिशन याचं झालेलं आहे. ठीक आहे. सो याबद्दल प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते की याची थीम काय आहे, त्यानंतर कधी बनलेलं होतं, काय पर्पज आहे ओव्हरऑल, हे सगळं विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. नाउ मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. पुढची जी बातमी आहे दॅट इज रिलेटेड टू दिस डिफेन्स रिलेटेड बातमी आहे. टायटल काय दिलेलं बघा, INS संधायक. INS संधायक काय आहे? बऱ्याच वेळेस असं विचारलं जातं की असं एक हेलिकॉप्टर आहे का, किंवा बॅटल टँक आहे, काय आहे. सो इथे आपल्याला माहिती पाहिजे, INS संधायक जे न्यूज मध्ये आलेलं होतं, INS संधायक इट इज दी सर्वे वेसल, म्हणजे एक प्रकारचं ते शिप आहे ती थोडक्यात. सो संधायक इट इज दी फर्स्ट ऑफ 4 सर्वे वेसल्स, लार्ज सर्वे वेसल आहे. आणि सोप्या भाषेमध्ये काय, तर जहाज आहे थोडक्यात. संधायक काय, तर एक जहाज आहे. ठीक आहे, शिप आहे. आणि हे कोण बनवत आहे, तर गार्डन रिच शिप बिल्डर अँड इंजिनियर्स ही जी कंपनी आहे, कुठे, कलकत्त्यामध्ये गव्हर्नमेंट कंपनी आहे. तर ते काय करतात, तर या शिप्स बनवतात. आणि कोणासाठी, तर इंडियन नेव्हीसाठी या शिप्स बनवल्या जातात. संधायक त्याचा रोल काय राहतोय, प्रायमरी रोल, तर एक तर फुल स्केल कोस्टल अँड डीप वॉटर हायड्रोग्राफिक सर्वे, म्हणजे त्या पूर्ण पाण्याच्या भागामध्ये सर्वे करण्यासाठीचे हे शिप्स आहेत. पहिली तर ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की कोस्टल रिजन मध्ये सर्वे आणि डीप वॉटर हायड्रोग्राफिक सर्वे, तर हे दोन्ही कामं इथे केले जाणार आहेत. तो जो काही पोर्ट एरिया असेल किंवा हार्बर एरिया असेल त्या भागामध्ये हे सर्वे करण्यासाठी संधायक ही शिप तिथे काम करेल. आणि ओव्हरऑल कोणते नवीन जर नेव्हिगेशन चॅनल्स जर तिथे एक्सप्लोर करता येत असेल तर ते त्यामधून केले जाणार आहे. शिप आहे डीप वॉटर आपण म्हणतोय, बट वी आर नॉट सेइंग की पाण्याच्या आतमधला सर्वे, सो वी आर टॉकिंग अबाउट दी ओव्हरऑल सर्वे ऑफ दी रिजन. आणि मग संधायक जे आहे हे इंडिजिनस आहे, म्हणजे जवळपास याच्यामधलं जर कंटेंट आपण बघितलं तर 80% बाय कॉस्ट आपण म्हणतोय, नॉट बाय क्वांटिटी. 80% बाय कॉस्ट याच्यातलं जे कंटेंट आहे ओव्हरऑल ते कसं आहे, इंडिजिनस आहे. सो संधायक हे काय आहे हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. तर हे एक प्रकारचं शिप आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की दिस इज अ काइंड ऑफ व्हॉट यू कॅन से सर्वे वेसल आहे. संधायक काय आहे, तर हे एक सर्वे वेसल आहे. ठीक आहे. ओके, देन मूव्हिंग टू दी नेक्स्ट पॉइंट. न्यू स्पेसीज ऑफ फॉरेस्ट हेजहॉग डिस्कवर्ड इन चायना. हेजहॉग म्हणजे आपल्याला काय दिसते इथे, तर हे अशा प्रकारचा हा प्राणी असतो ज्याच्या पूर्ण बॉडीवरती अशा प्रकारचे स्पाइन असतात. काय म्हणतात त्याला, स्पाइन म्हणतात. सो द ॲनिमल विच इज हॅव्हिंग स्पाइन्स ऑल ओव्हर दी बॉडी, ह्याला काय म्हणतो आपण, स्पाइन म्हणतो, SPINE. तर अशा प्रकारचा एक हेजहॉग तिथे डिस्कवर झालेला आहे. तर त्याचं नाव फक्त लक्षात ठेवा, मेसेचायनस ओरिएंटालिस. Meschinus orientalis. This is the new hedgehog species which is discovered in China. Hedgehog म्हणजे अशा प्रकारचा तो प्राणी आहे, अंगावरती पूर्ण असे काटे आहेत, आणि हा चायनामध्ये इथे सापडलेला आहे. त्याचं नाव फक्त एकदा लक्षात ठेवा, मेसेचायनस ओरिएंटालिस. मेसेचायनस ओरिएंटालिस असं त्या स्पेसीचं नाव आहे. ठीक आहे. देन लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन, लीड इट 2.0. आता हे न्यूज मध्ये का बरं आलेलं आहे, बिकॉज आता आपण जसं बोललो की दुबईमध्ये जी मीटिंग सुरू आहे COP28 सुरू आहे, म्हणजे काय, झालेली ऑलरेडी झालेली मीटिंग जी आहे. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा एक लीड इट 2.0 हा एक पॉईंट इथे न्यूज मध्ये आलेला होता. लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन, लीड इट 2.0. आता हा कोणी लॉन्च केलेला आहे ग्रुप, तर इंडिया आणि स्वीडन यांनी हा ग्रुप लॉन्च केलेला होता. आणि COP28 जी दुबईमध्ये जी झालेली आहे, सो त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा ग्रुप तिथे लॉन्च झालेला होता.
ही जी समिट आहे, लीड इट समिट ज्याला आपण म्हणतो, इट सर्व ॲज ऑपॉर्च्युनिटी फॉर गव्हर्नमेंट्स ॲज वेल ॲज इंडस्ट्री. कारण इंडस्ट्री ट्रान्झिशन जर करायचं झालं तर त्यामध्ये गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये एक कोलॅबोरेशन बद्दल इथे बोललं जात आहे. सो लीड इट समिट सर्व ॲज ऑपॉर्च्युनिटी फॉर गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्री टू डिस्कस प्लॅन्स अँड पॉलिसीज फॉर लो कार्बन ट्रान्झिशन. इंडस्ट्री ट्रान्झिशन कशाबद्दल, तर लो कार्बन इकॉनॉमीमध्ये ट्रान्झिशन करण्यासाठी काय काय गरजेचं आहे त्याबद्दल इथे बोललं जातंय. सो पॉलिसीज फॉर लो कार्बन ट्रान्झिशन of the industrial sector to align with the goals of overall पॅरिस अग्रीमेंट. म्हणजे आपलं जे पॅरिस अग्रीमेंट मध्ये जे काही आपण गोल्स सेट केलेले आहेत, सो त्याला धरून त्याला अलाइन करून हे इंडस्ट्रीला ट्रान्झिशन करणं गरजेचं आहे. जे इंडस्ट्रीमधून जे एमिशन्स बाहेर पडतात ते कार्बन एमिशन्स कमी करण्याची गरज आहे. लो कार्बन ट्रान्झिशन असं त्याला म्हणलं. तर मग इथे लीड इट समिट आहे आणि याचं जे 2.0 सेकंड व्हर्जन जे आहे ते इंडिया आणि स्वीडन यांनी COP28 च्या वेळेस दुबईमध्ये हे अनाऊन्स केलेलं होतं. सो आपल्याला हे माहिती पाहिजे की लीड इट 2.0 दिस इज रिलेटेड टू इंडस्ट्री ट्रान्झिशन अँड इंडिया अँड स्वीडन हॅव लॉन्च्ड दिस लीड इट 2.0. ठीक आहे. सो इथपर्यंत या काही बातम्या आपण बघितल्या ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रेंजचे टॉपिक्स इथे डिस्कस केले जे करंट अफेअर्स मध्ये मागच्या काही काळामध्ये येऊन गेलेले आहेत. याला प्रॉपरली एकतर तुम्ही हा जो व्हिडिओ बघता त्यामध्ये इश्यूज जे आहेत ते सगळे प्रॉपरली नोट करा. कारण ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या वेगवेगळ्या सोर्सेस मधून घेतल्या जातात आणि होऊ शकेल डायरेक्टली तुम्हाला एक्झाम मध्ये त्या पद्धतीचे क्वेश्चन्स तिथे डायरेक्टली बघायला मिळतील. ठीक आहे. सो आता आपण इथे थांबू. इथून पुढच्या काही सेशन्स मध्ये अशाच काही महत्वाच्या बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटतच राहू. तसं आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.